कसे म्हणावे मुलीस माझ्या स्वयंपाक हे जमले नाही. कसे म्हणावे मुलीस माझ्या स्वयंपाक हे जमले नाही. पोळीवरचा स्पष्ट नकाशा बघतोय तेथे भारत दिसतो. आणि सांगून माय गेली मातृत्व काय असते. मातीत वावराच्या रुजते तशीच पोळी. हे शेर आहेत लोकराम शेंडे यांचे. ते गोंदिया नागपूर येथून आलेले आहेत. कामगार आहेत. कामगार म्हणल्यावर मला दत्ता सामंत आणि जॉर्ज फर्नांडिस आणि खरोखर कामगारांच्या ज्या लेखणीतनं येतं ते खूप खूप अद्भुत असतं. त्यांनी अचानक कित्येक काव्यसंग्रह सुद्धा त्यांचे आहेत. झाडीबोलीमध्ये विशेषतः त्यांनी खूप काम केलेलं आहे साहित्यामध्ये. लोकरामजी तुम्हाला विनंती करतो. फक्त घेतो एक मतला सोबतीला शेर काही. शायरांनो हीच आहे या गझलची बादशाही. हीच आहे या गझलची बादशाही. आणि एक मतला एक शेर घेतो परत. प्याल्यामध्ये रिचवून घ्यावी गझल एकदा. बर बर बर. प्याल्यामध्ये रिचवून घ्यावी गझल एकदा. मुशायऱ्याला प्याल्यामध्ये रिचवून घ्यावी गझल एकदा. मुशायऱ्याला पाजून प्यावी गझल एकदा. आणि मी दुःखाचे बार उडवतो नाचत नाचत. मी दुःखाचे बार उडवतो नाचत नाचत. बांधून घुंगरू नाचत यावी गझल एकदा. आणि परत एक सर. दुष्काळाने गाव विखरले वावर बुडले. दुष्काळाने गाव विखरले वावर बुडले. त्या गावाला जाणून न्यावी गझल एकदा. उपचार औषधांचे झालेत फार वांदे. आणि डोके दुखीत मित्रा दुखतात मात्र खांदे. उपचार औषधांचे झालेत फार वांदे. डोके दुखीत मित्रा दुखतात मात्र सांदे. बाजार होत आहे कुठल्या परंपरेचा. बाजार होत आहे कुठल्या परंपरेचा. विकतात रोज हल्ली फोला सहित कांदे. उपचार औषधांचे झालेत फार वांदे. मी रोपट्यास नव्हत्या इतके धडे शिकवले. करतात रोज मुजरा बुंध्या समोर फांदे. क्या बात आहे. उपचार औषधांचे झालेच फार वांदे. आणि गरिबा घरी खरे तर तेव्हाच हो दिवाळी. गरिबा घरी खरे तर तेव्हाच हो दिवाळी. कढईत तेल जेव्हा शिजतात तेल रांधे. आणि हा शेवटचा शेर सर वेगळा आहे. माझ्या घरी म्हणालो माझ्या तिला म्हणालो दररोज जिम करतू. माझ्या तिला म्हणालो दररोज जिम करतू. कमनीय होत नाही एका दिवसात बांधे. कमनीय होत नाही एका दिवसात बांधे. धन्यवाद. दररोज जिम करा असा संदेश आहे. पण हा जिम करा संदेश देणारे काय लिहून जातात बघा. पण खरोखर म्हणजे लोकरामजींचा हा पण शेर बघा आणि मग आधीचा शेर तुम्ही कम्पेअर करा. पेटला अंधार हा वस्तीत माझ्या सूर्य काळा आपला समजून घेतो.